रियाज गुड लाईफ. आज आहे बॅक टू होमचा दिवस. आज लास्ट डे आहे. आम्ही आज बेळगाववरून निघतोय बॅक टू कल्याण आणि पुणे. आम्ही आज जाणार आहोत. आम्ही जवळजवळ 2.5-3 दिवस इथे होतो. खूप धमाल केली. खूप मजा आली. म्हणजे मी फर्स्ट टाईम आली वेदिका आणि पिंटूच्या घरी. तर मला असं वाटलंच नाही की मी या सगळ्यांना फर्स्ट टाईम भेटते. सो मी इथे खूप एन्जॉय केलं आणि खरंच खूप आम्ही म्हणजे इथे बेळगावमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलो, फिरलो, एन्जॉय केलं. खूप आठवणी बनवल्या आम्ही इथे. नेक्स्ट टाईम आता कधी येईल माहीत नाही, पण धमाल आली. ह्या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही बॅक टू पुणे जाणार आहोत. सो आज लास्ट डे आहे आमच्यासाठी. आज काही वेगळा बेत बनवत आहेत इथे. मावशी, आजी आमच्यासाठी स्पेशल मेन्यू बनवत आहेत. आम्ही जाणार आहेत त्यामुळे. सो चला आपण आता होम टूर घेऊया आणि सगळ्यांना आतमध्ये भेटूया आणि काय स्पेशल डिश बनते आज आमच्यासाठी ते आपण बघूया. चलो देन. वेदिकाच्या घरामध्ये बघा एंट्रन्सला बाहेर एकदम 60 फूट खोल विहीर आहे. ह्याच विहिरीचं पाणी घरात यूज करतात ते. यस येते. आता जाऊया. हा आहे हॉल. आज चाललो आहे इथे आजीबाबांची रूम आहे. इथून आपण चाललोय किचन मध्ये. इथे आपण आता किचन मध्ये आलोय. आजोबा बसलेत. आजोबांच्या म्हणजे ऑब्झर्वेशन खाली इथे आजचा बेत बनतोय. बसा बसा आजोबा तुम्ही. पिंटू काय काय आता आज निघायचंय आम्हाला. पिंटू फुल बॅगा बिगा भरून घेऊन चालली. काय 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 मावशीच्या घरून सब यहाँ से अभी वो सब लेके जा रही है. बेळगावचा स्पेशल मसाला आणि तांदळाचं पीठ वगैरे बरंच काय काय तस्करी चालू आहे पिंटूची. कल्याणला घेऊन जाणार आहे ती. आपण किचन मध्ये आलोय. मावशी आज काय स्पेशल बेत आहे? पुरणपोळी. पुरणपोळी. वाव. आणि आजी मस्त वांग्याच्या भाजीची तयारी चालू आहे. आजी मस्त वांग्याची भाजी बनवतात. आणि ही आहे वेदिका. वेदिका आणि पिंटू सख्या मावस बहिणी. म्हणजे पिंटूची मम्मी आणि वेदिकाची मम्मी बहिणी बहिणी. काकू आता शॉपवर गेल्या त्याच्यामुळे त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहेत. येस. काकू आणि मावशींचं ना बॅगचं शॉप आहे. म्हणजे बॅग मॅन्युफॅक्चर करतात त्या. तर तिथला ॲक्च्युली व्हिडिओ घ्यायचा राहिला आहे. तर काही फोटो भेटले तर मी या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल. तर तुम्ही जर बेळगावमध्ये येणार असाल तर त्यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. मी पण एक बॅग परचेस केली आहे. बरं आपण आता मेन्यू बघूया. पुरणपोळीची तयारी चालू आहे इथे. आमचं खूप छान स्वागत आणि आम्हाला एकदम छान छान मेन्यू खायला मिळाले इथे. हे डाळीचं पाणी आहे ना. आमटी पण इथे वरती पण आहे. वरती जवळजवळ 4 रूम आहेत. इथे भाडेकरू राहतात. भाडेकरू असतात. इथे एक रूम आहे. आम्ही आता 3 दिवसापासून इथेच रात्री झोपतो, गप्पा मारतो, खिदळतो. एक रूम आणि शेजारी एक रूम आहे. ही एक रूम आहे. इथे काकांचा आणि मावशींचा जो बिझनेस आहे कुशन कव्हरिंग आणि बॅग्सचा, त्याचं काही इथे सामान ठेवलेलं आहे. कीर्ती बघा काम करते. पुरण यंत्रामध्ये पुरण बनवते कीर्ती. कीर्तीला बघितले तुम्ही काम करताना? माझ्या व्हिडिओ मधून बघा.
आजोबा सांगतायत, आजोबा तिला ट्रेनिंग देत आहेत. बस पोरगी शिकली, प्रगती झाली. अब इस लड़की का हाथ पिले करो. फिरती इकडे बघ ना, बघना फिरती अरे काय बघना. आजी आता मस्त पुरणपोळी बनवायला बसले आहेत. पुरणपोळीचं पीठ मळून ठेवले आजींनी. हे आहे पुरण. आता आपण आजींच्या हातच्या पुरणपोळ्या बघूयात आजी कशा बनवतायत आणि नंतर आपण त्या खाऊन बघूयात झाल्यावर. इथे अशी झणझणीत आमटी तयार होते. मस्त त्याला अशी उकळी आली आहे. तुम्ही वरती अशी लाल लाल तर्री बघताय. मावशींच्या हातची ही मस्त आमटी आहे. आता आजींच्या हातच्या पुरणपोळ्या बघणार आहोत. आजीने मस्त असा उंडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं मस्त पुरण भरलेलं आहे आजींनी. सगळे करतात पोळ्या. कुठले आता आजी ह्या वयात सुद्धा घरात सुनांना मदत करतात. नाही ग बाई, मी काय असलं काय तर बसून एवढंच बघ. हीच खूप मोठी मदत असते आजी. तर खाली बसवलं उठायला येईना मग पड्यात जाईना मी. कपडे भांडे बिंडे काय असलं बघायला. हे आजींनी पोळे बनवलेत आणि आता इथे काकू पोळ्या लाटतायत. काकू आल्यात शॉपवरून, मगाशी नव्हत्या त्या मगाशच्या व्हिडिओमध्ये. पाहुणे आले यांच्याकडे की 4 दिवसात वजन वाढवूनच जात आहे. इतकं खाऊ घालताय, नाश्ता, दुपारचं जेवण आणि एकदम त्यांच्या हातची स्पेशालिटी खाऊ घालतात आम्हाला. मस्त मस्त. बेळगावचे बरेच फेमस पदार्थ आहेत ज्याची नावही आम्हाला माहित नव्हती. इथे आल्यानंतर मला कळली. मावशी आता युट्यूबवर येणार आहेत तुम्ही. मावशी नाही काकू. इथे गुळवणी बनते आहे. पुरणपोळीसोबत आपल्याला गुळवणी खायची आहे. गुळ आणि पाणी. हे बेळगाव मधला लास्ट पाहुणचार, लास्ट जेवण. जी आता अंगत पंगत बसणार आहे आम्ही. मस्त पुरणपोळी, आमटी, वांग्याची भाजी, भात, असा फक्कड बेत आहे. टाइम टू गो. ट्रेनचा टाइम झालाय. आवरावरी झालीये. बॅग्स आल्या बाहेर. येताना जितक्या होत्या त्याच्या डबल झाल्या बॅग. आम्हाला वाटलं हलक्या होतील, त्या जास्त भरल्या. यस, बेलगाव का प्यार भर के लेके जा रहे. आजोबा आम्ही निघालो आता. कसं वाटतं तुम्हाला? आम्ही आलो, इथे राहिलो 3 दिवस. कसं वाटलं तुम्हाला? आम्ही आलो तुमच्याकडे. उत्तम झाला ना. आम्ही 2.5-3 दिवस राहिलो इथे येऊन. आम्हाला पण खूप छान वाटलं, आनंद झाला आणि एकदम घरच्या सारखं फिलिंग आलं. म्हणजे असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा तुम्हाला भेटते. तर मला पण खूप छान वाटलं. मी पुन्हा येईल आणि तुम्ही सुद्धा पुण्याला नक्की या सगळे. आम्हाला पण बरं वाटलं राहायला. हो, आपल्याला काय लाज हा नाही, लाजपणानं काहीच नाही, काहीच नाही. अगदी घर. हो, पाहुणचार खूप छान केला तुम्ही सगळ्यांनी आमचा. आम्ही कोणी हो बरोबर. संकेत, तुला कसं वाटलं? आम्ही आलो, आम्ही चाललोय. त्रास दिला ना तुला? पाणी आण, पाणी आण, पाणी ओतून दे. पाल आली. कसं वाटलं तुम्हाला? आजी कसं वाटलं तुम्हाला? आम्ही आलो इथे सगळे. अगदी खुश झालं आम्ही पण. आणि 4 दिवस राहिला असता तर काय तर ताजं ताजं करून घातलं. नाही, भरपूर खाऊ घातलं तुम्ही. ताजं बेळगावच्या फेमस डिश आम्हाला तुम्ही खाऊ घातल्या सगळ्या. फार राहिले, मजा आली. आम्हाला सगळं आवडलं. तुमचा पाहुणचार आवडला. वडे करायचे होते, वड्याचं तळून आणलेलो. अजून काय नेक्स्ट टाइम येऊ आम्ही. जास्त दिवसांचा प्लॅन करून करून तयारी करून ठेवलेलो. तुम्ही गडबडच करायला की टाइमच मिळेना. नेक्स्ट टाइम येऊ नक्की जास्त दिवसांसाठी. पहिला अगोदर ऍडव्हान्स कळवा म्हणजे यावेळेस आम्ही सरप्राईज दिलं तुम्हाला. सांगितलं नाही काहीच. पहिला सांगितलं असतं तर काय तर व्यवस्था करून ठेवलं असतं. नाही, जी केली ती भरपूर केली. मजा आली. आणि आजी तुम्हाला पानशॉट आवडला का? आवडला. चला, थँक्यू आजी. भेटूया पुन्हा.
बाय. बाय.